श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण जेवण करत असतो. तर ते जेवण करत असताना आपण कोणत्या दिशेला बसून जेवण करावे, कसे करावे, काय करावे आणि आपण कोणत्या दिशेला तोंड करून जेवण नाही करावे हे आपण पाहणार आहोत. आता दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण अन्न ग्रहण केल्यास अकाल मृत्यूकडे वाटचाल होते असे मानले जाते, कारण ही दिशा मृत व्यक्तींशी संबंधित मानली जाते आणि या दिशेत तशीच ऊर्जा वास करते. या दिशेला तोंड करून भोजन केल्यास ती नकारात्मक ऊर्जा अन्नात मिसळते किंवा आपल्या अन्नाचा काही अंश त्यांच्याकडे जातो अशी श्रद्धा आहे. सतत असे केल्याने त्या व्यक्तींशी संपर्क वाढतो आणि मृत्यूची दिशा ही सक्रिय होते, ज्यामुळे आपण किंवा आपले एखादे प्रिय व्यक्ती अचानक अकाल मृत्यूकडे जाऊ शकते. भोजन करण्याची योग्य दिशा कोणती? तर भोजन करण्यासाठी पूर्व दिशा ही सर्वोत्तम मानली जाते. या दिशेला तोंड करून भोजन केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते. यामुळे आरोग्य उत्तम राहते. एवढेच नव्हे तर या दिशेला तोंड करून भोजन केल्यास आईवडिलांचे आरोग्य देखील खूप उत्तम राहते. वास्तुशास्त्रानुसार भोजन करण्याचे काही नियम आहेत की भोजन करण्यापूर्वी अन्नपूर्णा मातेची स्तुती करून कृतज्ञता व्यक्त करावी आणि सर्व भुकेल्यांना अन्न मिळावे अशी ईश्वराकडे प्रार्थना करावी आणि नंतरच भोजन करावे. म्हणजे जे काही आपल्या सृष्टीमध्ये आहेत, जे जीव आहेत, त्या सर्वांना अन्न मिळावे अशी प्रार्थना आपल्याला स्वामींच्या चरणापाशी करायची आहे आणि नंतरच आपल्याला अन्न हे प्राशन करायचे आहे. गृहस्थासाठी सकाळ किंवा संध्याकाळ असे 2 वेळा भोजन करण्याचे विधान आहे. दोन्ही हात, दोन्ही पाय व मुख ही 5ही अंगे धुवून भोजन करणारा हा दीर्घायुष्य होतो. ओले पाय ठेवून भोजन केल्यास आयुष्य वाढते. आता कोरडे पाय, चप्पल, बूट घालून उभ्याने, झोपून, चालत फिरत, बिछाण्यावर बसून, मांडीवर ठेवून किंवा हातात धरून फुटलेल्या भांड्यात डाव्या हाताने मंदिरात संध्याकाळी, मध्यरात्री किंवा अंधारात हे भोजन आपल्याला करायचे नाही. रात्री पोटभर भोजन करू नये, म्हणजेच पूर्ण भोजन करू नये, थोडेसे शिल्लक ठेवावे. रात्री दही किंवा तीळ यांचे सेवन करायचे नाही. हसत, रडत, बोलत, मनाविरुद्ध सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या वेळेस देखील आपल्याला भोजन करायचे नाही. आता पूर्वेकडे तोंड करून भोजन केल्यास आपलं आयुष्य वाढतं. उत्तरेकडे तोंड करून भोजन केल्यास आयुष्य व धनप्राप्ती होते. दक्षिणेकडे तोंड करून भोजन केल्यास आपल्याला प्रेततत्व प्राप्त होते. त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून भोजन आपल्याला करायचे नाही. पश्चिमेकडे तोंड करून भोजन केल्यास रोग होतात. भोजन नेहमी एकांतात करावे. पत्नी भोजन करत असताना तिच्याकडे पाहू नये. बालक व वृद्ध यांनी भोजन केल्यानंतरच स्वतः भोजन करावे. स्नान, पूजन, हवन न करता भोजन करू नये. स्नान न करता ऊस, पाणी, दूध, फळे व औषधांचे सेवन करता येते. कोणासोबतही एकाच भांड्यात भोजन करू नये. आपले उष्टी कोणाला देऊ नये व स्वतःही कोणाची उष्टी खाऊ नये. कास्य पात्रात म्हणजे रविवार वगळता भोजन केल्याने आयुष्यवृद्धी, यश व बल वाढते. आता अन्नाची निंदा करायची नाही आपल्याला, ते प्रेमाने भोजन करायचे. ईर्ष्या, भीती, क्रोध, लोभ, राग व द्वेष अशा अवस्थेत केलेले भोजन रोगांना आमंत्रण देते. भोजनात प्रथम गोड, मध्ये खारट व आंबट आणि शेवटी कडू पदार्थ घ्यावेत. हलवा, खीर, मालपुआ इत्यादी मिष्टान्न अधिदेवता व पितरांना अर्पण करूनच खावेत. पाणी, मध, दूध, दही, तूप, खीर सोडून इतर पदार्थ तुम्ही पूर्णपणे संपवू नये. थोडे अन्नात ठेवावे. ज्याच्याशी प्रेम नाही त्याच्या घरी आपल्याला भोजन करायचं नाही. मलमूत्राचा वेग असताना, भांडणाच्या वातावरणात, जास्त गोंगाटात पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली भोजन करू नये. अर्धवट खाल्लेले फळ, मिठाई पुन्हा खाऊ नये. भोजन सोडून उठल्यावर पुन्हा भोजन करू नये. गृहस्थाने 32 घासांपैकी अधिक भोजन करू नये. थोडे खाणाऱ्यास आरोग्य, आयुष्य, बल, सुख, सुंदर संतान व सौंदर्य प्राप्त होते. जाहीरपणे ढोल ताशे वाजवून जे खायला घालतात त्यांच्या घरी भोजन अजिबात करू नये. कुत्र्याने स्पर्श केलेले, श्राद्धाचे उरलेले शिळे, फुंकर मारून थंड केलेले केस पडलेले आणि अनादराने दिलेले भोजन करू नये. कंजूस, राजा, चारित्र्यहीन व्यक्ती किंवा दारू विकणारा यांच्या हस्ते भोजन करू नये. स्वयंपाक करणाऱ्याने स्नान करून शुद्ध मनाने मंत्रजप करत स्वयंपाक करावा. आता ज्या ताटावरून कोणी उडी मारून गेलं असेल ते अन्न नाल्यातील चिखलासारखे असून
भक्षण योग्य नाही. ज्या ताटाला लाथ लागली किंवा पाय लागला असेल ते अन्न विष्ठे समान असून भक्षण योग्य नाही. ज्या अन्नात किंवा ताटात केस पडलेला असेल ते दारिद्र्याचे कारण मानले जाते, ते अन्न योग्य नाही. ज्या ताटात पती पत्नी एकत्र भोजन करतात ते अन्नही योग्य नाही. परंतु पत्नी जर पतीचे उष्टे खाल्ले तर तिला चारही धामांचे पुण्य प्राप्त होते. हे अर्जुना, जर कन्या अविवाहित असेल आणि ती वडिलांसोबत एकाच ताटात भोजन करत असेल तर त्या वडिलांना कधीही अकाल मृत्यू येत नाही, कारण कन्या वडिलांचा अकाल मृत्यू हरवून घेते असे मानले जाते. अशा पद्धतीने आपल्याला भोजन करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.